ना ते जरूर तुम्हाला मिळेल, मात्र हरलात तर शांत जावं लागेल. आज संपूर्ण दिवसभराची जी मेहनत आहे ना, त्या मेहनतीचं फल तुम्हाला आवश्यक असेल यात शंका नाही आहे, परंतु त्यासाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही टीम्स मजबूत आहेत. एका बाजूला संतोष ठाकरे तर दुसऱ्या बाजूला संजय ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीवीर तर गोलंदाज नितीन गवली. यस मॅच ऑन. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वॉट अ कॅच. अप्रतिम झेल. अगदी एका हाताने हा झेल कंप्लीट केला गेलाय. पहिल्या बॉलवर पहिली मोठी विकेट. संतोष ठाकरे बॅक टू द डगआउट. थोड्याच वेळात या ठिकाणी नारायण शेठ जाधव यांचं शुभ आगमन होणार आहे. नारायण लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून मंडळासाठी अगदी विशेष सहकार्य झालं आहे. थोड्याच वेळात त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन होईल. या वेळेचा बॉल जोरदार अपील. पंच सहमत नाहीये. दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. या बॉलर देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. नितीन गवली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक थोडे दूर होत आहे. अगदी बॉल त्यांच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर फेकी झाली आहे. फक्त ना फक्त सिंगल या बॉलवर. दोन धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी नक्कीच. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. नारायण शेठ जाधव साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन आपण पाहू शकता. नारायण लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. या बॉलर्स गॅप शोधली आहे. चेसिंग भरपूर मोठी आहे त्या क्षेत्ररक्षकासाठी. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. यस. या षटकातील सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय. संजय ठाकरेच्या बाट मधून आलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 11 धावा. चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार आले आणि त्याच्या जोरावर 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तरी देखील चांगली सुरुवात म्हणावी लागेल नितीन गवलीच्या माध्यमातून.
षटक क्रमांक दुसरा जगदीश मुकादम बॉलिंग ट्रॅकवर. या आधीच्या 2 मॅचेस मध्ये देखील जगदीशने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे, परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारचं षटक फेकेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत लावण्यात आलेत, कारण दोन्ही फलंदाज जे आपण पाहतोय ना दोघेही ऑन साइडला स्ट्रॉंग आहेत. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अवत असं नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी सहज 3 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. हे आपण व्यासपीठावर पाहू शकता. सन्माननीय नारायण शेठ जाधव यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं आहे आणि सोबतच दस्तुरी कंस्ट्रक्शनचे मालक प्रदीपजी आलके हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अगदी मोलाची उपस्थिती त्यांची या स्पर्धेला आपण पाहतोय. नक्कीच मित्र, एखादी स्पर्धा म्हटला कार्यक्रम कोणताही असो, पाहुणे आवश्यक आहेत आणि पाहुण्यांचं सहकार्य देखील. या वेळेस झेल पासून थोडे दूर राहिले क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. एका बाजूला न्यू मिलन पायगाव तर दुसऱ्या बाजूला श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. या 2 टीम मध्ये ही महत्वाची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. बक्षीस पात्र सामना आहे, कारण या ठिकाणी जर तुम्ही जिंकलात तर मात्र 1 बक्षीस जरूर तुम्हाला मिळेल, परंतु हारलात तर शांत जावं लागेल. आणि त्या दरम्यान पॉइंटच्या वरून बॉलला उडवलाय. बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. झाल्या आहेत. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वडवली गावचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता वारगडे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. जगदीश मुकादमच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. या बॉलेस डीप पॉइंटला बॉल स्टॉप केला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार ऑफ साइडला फटके खेळले जातात. त्या ठिकाणी आपण ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय, परंतु या वेळेस रणनीती थोडी वेगळी पाहायला मिळते. खास करून संजय ठाकरेच्या माध्यमातून आज संजय ठाकरेने भरपूर इम्प्रेस केलंय. चांगली फलंदाजी राहिली आहे. एकवीस धावा धावफलकावर आहेत. 16 धावांवर खेळतोय संजय, तर 4 धावांवर जयहिंद तरे. या बलेसवीची फटका चांगला आहे. पलटी शॉट, खाली क्षेत्र निवडलाय. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतो. हा चौकार, 4 धावा. अतिशय दमदार फटका. आधीच मन बनवलं होतं या फटक्यासाठी आणि त्यानंतर हा चौकार येतोय. आज 100+ धावा संजय ठाकरेच्या बॅटमधून आल्यात. क्या बात आहे. हे मॅच नंबर 3 चालू आहे. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला, संपर्क नाहीये आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद. 25 धावा झाल्या आहेत. चांगली फलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते.
आपण पाहतोय अमर स्पोर्ट कासने आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2026 सलगचा हा दुसरा दिवस. काल मात्र जनमन भावाले संघाने आपल्या नावाचा बोलबाला दाखवला. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आज पायगाव आणि ठाकूरपाडा या दोन टीममध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळाली आहे. परंतु शेवटच्या मोमेंटला या मॅचच्या माध्यमातून भावाले टीम सोबत कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. कारण यानंतर या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जनमन भावाले विपक्ष ठाकूरपाडा किंवा पायगाव. जरूर या स्पर्धेचा विजेता संघ यानंतर या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल खेळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर राजेश आलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा आहेत, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया राजेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर जहीन तरे. मात्र येणाऱ्या फलंदाजांमध्ये गणेश ठाकरे हे एक मोठं नाव. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफसाईडला पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलंय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका जहीन तरेच्या बॅट मधून आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. धावांचा वेग वाढवण्याचं काम मात्र हे दोन्ही फलंदाज करतात. कारण पहिल्या बॉलवर विकेट आली होती. संतोष ठाकरे बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र चांगल्या धावा टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडासाठी. राजेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अव्वत असा नाहीये. जसं पाहिलं की फलंदाज स्टेप आउट झाल्यात. थोडी लेंथ कमी केली, परंतु त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट झाल्यात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नितीन गवली यांच्या माध्यमातून झाला होता, परंतु नक्कीच अगदी यष्ट्यांच्या समोर संजय ठाकरेला हिट केलंय त्या ठिकाणी. 3 धावा कंप्लीट झाल्या. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलगचा दुसरा दिवस. आज मात्र या 2 टीम मधून कोणता संघ क्वालिफाय होईल हे आपल्याला पाहावं लागेल. जय हनुमान भावाले संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. या बलेचा बॉल वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अगदी मोफतची धाव. धावफलक पुढे सरकलंय. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्यात. या बॉलेस देखील फटक्यासाठी जागा बनवली होती. पॉइंटच्या वरून बॉलला उडवलं. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच नितीन गवली त्या ठिकाणी आहे. फक्त 2च धावा या बॉलवर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. राजेशच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. 35 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्विच हिट. फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय चांगला फटका संजयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आज संजय ठाकरेचा अगदी भन्नाट फॉर्म आपल्याला पाहायला मिळालाय. 100हून अधिक धावा त्याच्या नावावरती आहेत. हा 3रा सामना खेळतोय संजय. 26 धावा. नॉट आउट आतापर्यंत. 10 बॉल खेळलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला पुढे ठेवला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला, मात्र त्या दरम्यान रनआउटची विकेट. फलंदाज बाद. यस, लेग बायच्या स्वरूपात एकदा
झालाय. वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना मात्र गणेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. 44 धावा आहेत. अर्थातच चांगल्या धावा आतापर्यंत बनल्यात, कारण यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि शेवटचं षटक फेकण्यासाठी अनिल येतोय. चांगल्या धावा आतापर्यंत अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या खात्यामध्ये. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण या ठिकाणावरनं अनिल मुकादम कमबॅक करेल का हे आपण पाहूया. थोडं स्पीडली केला, कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. षटकातील पहिला बॉल, या भलेसा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. 6 धावा, षटकार. आता मात्र नक्कीच चांगली धावसंख्या पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील वाईट बॉल आहे. नक्कीच या प्रकारे फटका नक्कीच लास्ट इयर गणेश ठाकरेने केला होता. पॉइंटच्या वरून षटकार ठोकला होता. मात्र मागच्या मॅच मध्ये नितीन गवळीच्या बॅट मधून देखील आपण पॉइंटच्या वरून षटकार पाहिला होता. एकंदरीत या भले समोरच्या दिशेने के कडक फटका. बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. बॉल टाकून झाल्यात आणि आतापर्यंत धावा 14 खर्च केल्यात अनिल मुकादमने. हे शेवटचं षटक आपण पाहतोय, हाणामारीचं षटक, आणि नक्कीच हाणामारी पाहायला मिळते या ठिकाणी. 2 बॉल 2 षटकार गणेश ठाकरेच्या बॅट मधून आल्यात. अठ्ठावन्न धावा धावफलकावर. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एक मोठं लक्ष जरूर टीम पायगाव समोर असेल यात काही शंका नाहीये, कारण आतापर्यंत 58 बनल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अनिल मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. यस, गणेश ठाकरे ऑन फायर. 2 षटकार त्याच्या बॅट मधून. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय आणि पंच आमच्याकडे वळतायत. या षटकातील हा 3रा वाईट बॉल. लेग ब्रेक गोलंदाजी वारंवार आपल्याला पाहायला मिळते अनिलच्या माध्यमातून, परंतु लाईन अँड लेंथ भरपूर महत्वाची आहे. दिशा चुकीची होती, पुन्हा एकदा दंडित केले त्या ठिकाणी. हा 3रा वाईट बॉल या षटकातील. गणेश ठाकरे पुन्हा एकदा सज्ज. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस मात्र दिशा चांगली आहे. बीट केलंय गणेशला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॉल मात्र निर्धाव गेलाय. 59 धावा आतापर्यंत बनल्यात श्री अष्टविनायक ठाकूरपाडाच्या खात्यामध्ये. या बॉलेस देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल पुन्हा एकदा निर्धाव जातोय. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बल्ला होता. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय अनिल मुकादमच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणता येणार नाहीये, कारण 2 षटकार आणि 3 व्हाईट बॉल देखील आपण पाहिल्यात या ओव्हर मध्ये.
परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 2 बॉल निर्धाव फेकल्यात, परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 59 धावा धावफलकावर. अनिल पुन्हा एकदा या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालंय आणि आता मात्र पुन्हा एकदा संधी असेल गणेश ठाकरेकडे शेवटचा बॉल खेळण्याची. या इनिंग मधील शेवटचा बॉल बाकी आहे. 61 धावा झाल्या आहेत. या भलेसा बॉल ऑन साइडला. बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी आणि अशा प्रकारे पहिला डाव या ठिकाणी कंप्लीट झाला. अर्थातच 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर 65 धावा झाल्या आहेत. 66 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय न्यू मिलन पायगाव टीम समोर. नक्की 66 धावांचं लक्ष जरी असलं तरी देखील टीम पायगावला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. त्यांच्याकडे देखील फलंदाजी भरपूर मोठी आहे. व्यासपीठावर आपण पाहू शकता सन्माननीय नारायण शेठ जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नारायण लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. या स्पर्धेसाठी अगदी विशेष सहकार्य त्यांचं आम्हाला लाभलंय. मित्र, एखादा कार्यक्रम म्हटलं की स्पॉन्सरशिप असणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण त्यांना त्वरितच सन्मानित करूया या ठिकाणी. मी भगवान भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नारायण शेठ जाधव नारायण लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अगदी मोलाची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. रामदास शेलके साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. नारायण शेठ जाधव साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावर होत आहे. धन्यवाद. त्यानंतर दस्तुरी कंस्ट्रक्शनचे मालक प्रदीप हलके साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करेन रामदास शिलके साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. प्रदीप हलके साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दस्तुरी कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. तर बोलूया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 24 बॉल आणि 66 धावा हे समीकरण आहे. दुसऱ्या डावासाठी आपण ऐकूया संदेश पाटील यांचा गोड आवाज. धन्यवाद संदेश. 66 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती आज. गणेश ठाकरे आपल्या अलगच अंदाजामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाले होते आणि कालपासून ही स्पर्धा आपण पाहतोय सुरू झालेली आहे. अमर स्पोर्ट्स कासने टीम संघाची देण आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2026 बक्षीस पात्र हा सामना सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज भावाली टीम देखील इथे पूर्णपणे दाखल झालेली आहे. थोडंसं स्पीडअप करा आपण, काही हरकत नाही आहे. एक शेवटचा मॅच होईल, जो शेवटचा मॅच जिंकेल तो फायनलमध्ये अगदी क्वालिफाय होणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि
सुरुवात पहिल्या चेंडूपासून अटॅक करावा लागेल. 24 चेंडू आणि 66 धावांचा पाठलाग करायचे न्यू मिलन पायगाव टीम संघाला. अगदी भिवंडीच्या दुसऱ्या बाजूने शेवटचं गाव आहे आणि आपण शेवटच्या गावामध्ये स्पर्धा पाहतोय. कासनेगाव भिवंडी गावातील भरपूर दुरून आलेला हा संघ आहे न्यू मिलन पायगाव. अगदी 2.5 तास ते ट्रॉफिक मध्ये अडकले होते. नितीन दादा यांनी उल्लेख केला होता. मात्र वेळेवर आले होते. त्यांना माहिती आहे लॉटवर काय टाइम आहे, त्याला महत्त्व नाही, मात्र स्पर्धे कोणत्या प्रकारे चांगली होईल त्याच्याकडे त्यांनी भरपूर लक्ष दिला. असं प्रत्येक संघाने विचार केला तर सर्वांनी वेळेवरच या. लॉटवर तुमचा टाइम 9 वाजता आहे, तुम्ही घरून 8:30 वाजता निघा, जेणेकरून आपण वेळेवर जाऊ स्पर्धेमध्ये. स्पर्धा वेळेवर सुरू होईल याच्याकडे देखील आम्ही लक्ष देत असतो. आज भरपूर पाहुण्यांची उपस्थिती इथे तुम्हाला पाहायला मिळाली. नारायण शेठ जाधव नारायण लॉजिस्टिकचे इथे उपस्थित झाले होते. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय. मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू सीमा पार षटकार. अग्रे हम भी किसी से कम नहीं है. कमबॅक करताना मैदानाच्या आतमध्ये दाखवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. भरत मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज टीमचे कॅप्टन भरपूर खुश आहेत. विजेंद्र ठाकरे विकेटच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. विकेट किपर कमी फलंदाजी करत असतात, मात्र विकेट किपिंग ला जवाब करत असतात. शॉर्ट बॉल सन्मानपूर्वक स्ट्रोक खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक संतोष ठाकरे चेंडूला फील्ड करत होता, मध्ये एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते भरतच्या माध्यमातून. भरत आपला खाता खोलते. टीमची धाव संख्या 1-9 इथे पाहायला मिळत आहे. अमर स्पोर्ट कासने संघाचा दबदबा नेहमी भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये राहिलेला आहे. आज स्पर्धेच्या माध्यमातून देखील उल्लेखनीय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. पुढे निघून स्टेप आउट झाले तर चांगला स्ट्रोक आहे, पण मात्र पुन्हा एकदा संतोष ठाकरे चेंडूपर्यंत पोहोचलेले आहेत आणि चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. 67 धावा जेव्हा बनवायचे असतात तेव्हा मोठे फटकेच तुम्हाला मॅच मध्ये ठेवू शकतो, असा क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूला अटॅकिंग क्रिकेट, ब्लास्ट, षटकार, चौकार येणं फार महत्वाचं असतो. सुरुवात जरी षटकाराने झाली मात्र षटकाचा अंत जो आहे डॉट चेंडूने झालेला आहे. कमालीची गोलंदाजी, कमालीचं कमबॅक संजय ठाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 10 धावा, 11 धावा आलेल्या आहेत आणि एक विकेट देखील आहे.
आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन, लेफ्ट आर्म गोलंदाज आपली तयारी करताना संतोष ठाकरे आपण पाहतोय. आज पूर्णपणे टीम इथे उपस्थित झालेली आहे. नाही, स्कोरिंग बरोबर आहे. 10 धावा आहे. धाव बलकावर थोडंसं करेक्शन केलेलं आहे. षटक क्रमांक दुसरा सुरू होत आहे. मोठा फटका समोर उडवलाय चेंडूला. संतोष ठाकरे चेंडू खाली आहे. चुकी होणार नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेट मिळतोय संतोष ठाकरेला. विकेट विकेट विकेटच पाहायला मिळते. थोडंसं घाई करा आपण. सेमीफायनलचा मॅच अगदी रंगतदार सामना होईल या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत. टीम भावाले टीमचे कॅप्टन आपण देखील तयारी करायची आहे. कॅप्टनला पाठवून द्या आपण व्यासपीठावर. गणेश कासाट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर. खराब चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला शतरक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे. एकच धाव पाहायला मिळाली. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. आज वैभव अलके यांना भरपूर वेळ मिळाला. सकाळपासून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मोठा फटका खेळलाय. समोर शतरक्षक आहे गणेश ठाकरे. त्यांच्याकडून झालेली ही चुकी. झेल सुटली आहे. दुसरं धाव इथे पूर्ण झाले. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. आता चौथीचा देखील प्रयत्न होईल का? नक्कीच चांगला बॅकअप. चौथी धाव वाचली गेली आहे. 3 धावा पूर्ण झालेल्या आहे. धाव संख्या 14 धावा. 14 लॉस ऑफ 2 विकेट. गणेश ठाकरे झेलच्या प्रयत्नामध्ये टोपी फार महत्वाची होती असं वाटतं. सुंदर असा हा ड्राईव्ह लॉंग ऑफ डीप मध्ये संदेश ठाकरे चेंडूला फील्ड करतायत. कमालीची फिल्डिंग. थ्रो चांगला आलेला आहे. आता कनेक्शन करू शकले नाही तिथे संतोष ठाकरे. त्याचं कारण 2 धावा पूर्ण करताना गणेश आपण पाहतोय. धाव संख्या 16 धावा धावफलकावर. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. वातावरण थंडगार झालं मात्र मॅच गरम ठेवावी लागेल. मोठा फटका साईडला. हा चेंडू चालला सीमा रेखा पार. येतो षटकार. कमालीची बॅटिंग पाहतोय. गणेशच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. प्रेक्षकांसाठी भगवान शेठ भोईर साहेबांच्या माध्यमातून 111 रुपयाचं पारितोषिक आहे आयवा जेलसाठी. प्रेक्षक आता मोठ्या संख्येने उपस्थित झाले कारण की यानंतर सेमीफायनलचा मॅच आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग चांगला होता मात्र चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाहीये. आणि हा पाहतो की कटर चेंडू टाकण्यात आला होता. यावेळेस डॉट चेंडू पाहतोय आपण. कमबॅक करताना गोलंदाज. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहे धावफलकावर 22. अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाणी आला मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज गणेश ठाकरे आपली तयारी करताना आपली कॅप पंचांकडे पोचवली गेली आहे आणि आपला रनअप घेताना आपण पाहतोय. चला विजयजी केने टॉस बॉक्स मध्ये या आपण. काल जबरदस्त इनिंग त्यांची पाहायला मिळाली. चला फिल्डिंग लावली गेली आहे. गोलंदाजी सुरू करा आपण. गणेश ठाकरे आज कमालीचं क्रिकेट. बॅटिंग देखील चांगली गेली. अल्पेशने सांगितले की त्यांच्या बॅटमधून धावा चांगल्या बनल्या होत्या. अगदी 46 धावा कालच्या दिवसामध्ये विजय केने. इथे मात्र आपण पाहतोय की चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न.
मात्र इथे गणेश कासाडचा प्रयत्नच नाहीये धाव घेण्याचा. मूड नाहीये, मूड बनवावा लागेल. आपण एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा प्रत्येकी धाव फार महत्वाची. या नक्कीच अंदाजाने खेळणं फार महत्वाचं आहे. ओ यॉर्कर चेंडू सन्मानपूर्वक स्ट्रोक बनवलाय. पॉइंट गलीमध्ये क्षेत्ररक्षक कालूराम ठाकरे चेंडूला फीड करतात. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सुरेश घरत सर पंचांच्या भूमिकामध्ये. अगदी वेग वाढला गेला होता धाव घेण्यामागे. भरत आणि गणेशच्या माध्यमातून 66 धावांचं एक विशाल लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत. त्या सिल्वर जुबली 25 धावा, 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. 66 धावा. चौफेर फटकेबाजी केली होती संजय ठाकरे आणि त्याचबरोबर गणेश ठाकरे. जबरदस्त खेळले होते दोन्ही खेळाडू आणि असंही आज अर्धशतक त्याच्या नावी आपल्याला पाहायला मिळतंय. 60 धावांची नोट आउट इनिंग पहिल्या मॅच मध्ये राहिली होती. गणेश ठाकरे देखील चांगले खेळले आज दिवसभरामध्ये. संजय ठाकरेचा खेळ सध्या तरी लाजवाब राहिला आजच्या दिवसामध्ये. गणेश ठाकरे गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. धावा बनवण्याचा संघर्ष जारी ठेवावा लागेल. शॉर्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कंट्रोल हुकचा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने राजू चेंडूपर्यंत हलकासा मिसफील्ड. जहीन तरे चेंडू मागे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरं धाव मिळणार नाही. आता भरत दादा तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल क्रीज बॉक्स मध्ये. येणाऱ्या फलंदाजामध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आज रुपेश मुकादम यांची उपस्थिती नाहीये संघामध्ये. तो देखील कारण बनू शकतो टीम मध्ये. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 9-39. गणेश अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात आहे. किरण ठाकरे चेंडूला फील्ड करते. दुसरा धाव आता मिळणार नाहीये. आता गणेश कासाट याला परतीचा प्रवास करावा लागेल. तर नवीन फलंदाज या आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये. काही सुरुवातीला आपण बघितलं हरीश ठाकरे यांना देखील खेळताना बघितलं, मात्र हरीश ठाकरे काही कामानिमित्ताने सध्या टीम मध्ये जॉईन नाही आहेत. थोडस घाई करा आपण. पोलाट मिलिंद भुईर साहेब, भाऊसाहेब आपण पाहतो इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपल्या माहिती करता न्यू मिलम पायगाव आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 66 धावांचं आव्हान ठेवलं ठाकूरपाडा टीम संघाने. सध्या चेसिंग होत नाहीये. गोलंदाजी चांगली होत आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. लोड फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाही. आता रनआउटची संधी आहे आणि गणेश ठाकरेचं मूड नाहीये. थ्रो कलेक्ट करू शकले नाही तिथे. एकच धाव पूर्ण केली जाते. ही देखील रणनीती असू शकतो गणेश ठाकरेंची की फलंदाज कधी जाणार, दुसरा फलंदाज कधी येणार, या गोष्टीचा सर्व मिलाप सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पूर्णपणे मॅचवर वर्चस्व गाजला गेला इथे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचा. आपण पाहतोय सुरुवातीला चांगला टार्गेट 66 धावांचा आणि आता डिफेन्स देखील चांगल्या पद्धतीने केला जात आहे. समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. आज संतोष ठाकरेचं देखील मूड नाही आहे. अगदी सोपी झेल असं वाटतच होता की झेल होईल, मात्र झेल सुटली गेली आहे. मात्र येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अल्पेश सांगत आहे की 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे बोल टू इक्वेशन जर बघितलं तर षटकारच पाहिजे. बावाले टीमचे कॅप्टन विजय केने या पण टॉस बॉक्स मध्ये. सर्वात लवकर कोण आला असेल तर विजय केने. काल पण ते लवकरच आले होते आयोजक सांगतात. असं क्रिकेटवर प्रेम असणं फार महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 36 धावा. राजू गोलंदाज. राजू बन गया जेंटलमॅन. आज दिवसभरामध्ये चांगला क्रिकेट राहिला आणि पहिला चेंडू पहिला विकेट. बॅटर आउट. उद्याच्याला स्टॉक ठेवा आपण डीजेमॅन. आज शनिवार आहे
तर इथे आता आपण मॅच आता मला तरी वाटते की आता पूर्णपणे श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाच्या माध्यमातून कारण की 5 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. प्लेअर ऑफ द डे म्हणून शरद हलके साहेब आणि राहुल हलके साहेब यांच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी आहे. कालच्या दिवसामध्ये आपण विजय केने यांना आपण प्लेअर ऑफ द डे चा अवॉर्ड दिला होता संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. आज कोणता भाग्यवंत खेळाडू असेल तो शरद हलके आणि राहुल हलके यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला चषक घेईल. मात्र अजून एक डॉट चेंडू, कम्मालीची गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते राजूच्या माध्यमातून. बरोबर टाइम झालेला आहे, 5 वाजलेले आहेत, म्हणजे एक मॅच फ्रेश 4 षटकांचा होईल यानंतर. गोलंदाज राजू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. भरपूर उशिरानंतर एंट्री झाली या खेळाडूची टीम मध्ये. मात्र लेट मगर ग्रेट, कॅप्टन खुश असतील विजेंद्र ठाकरे. ज्या प्रकारे सकाळपासून परफॉर्मन्स झालेला आहे राजू ठाकरेचा गोलंदाजीच्या माध्यमातून. फुलटा चेंडू समोर ड्राईव्ह केला, संदेश ठाकरे चेंडू खाली येतोय, अडवला मैदानाच्या आतमध्ये चेंडूला. वॉल अप ठाकूरपाड्याची भिंत तिथे आपण बघितले आपण संदेश ठाकरे यांना. आता मिशन इम्पॉसिबल, अजून एक डॉट चेंडू पाहतोय आपण. आता शेवटचा चेंडू फॉर्मॅलिटीज फक्त पूर्ण करताना टीम न्यू मिलम पायगाव. चला कॅप्टन हळूहळू येत आहेत, विजयजी केने आपण या. पुन्हा एकदा बॅटची एज, शॉर्ट फाईन लेखला, धाव नाहीये, षटक समाप्त. सामना इथे जिंकला श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाने. कॅप्टन विजेंद्र ठाकरे, गणेश ठाकरे, संजय ठाकरे, स्पेशली दत्तात्रय. कम्मालीचा टीम वर्क, सर्व संघाचं खूप खूप अभिनंदन. एक छोटासा ब्रेक.